नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? बरेच ना सगळे. तर झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणींना? आमचं तर नाही झालं जेवण, म्हणजे माझं नाही झालं जेवण, मला करायचं. ह्यांचं झालं जेवण. ह्यांनी सकाळीच खाल्लं होतं. काय खाल्लं होतं तुम्ही? तर तुम्हाला सांगते, आता मला जेवण करायचं. आज कामावरनं घरीच आहे भाऊ बहिणीनं. कामावरनं सुट्टी काढली. तर कशासाठी सुट्टी काढली? आता त्या महिन्यात तर बऱ्याच आपल्या सुट्ट्या पडलेल्या आहेत बरं का भाऊ बहिणी. आता काय करायचं, महाग लागलंय का हे म्हणल्यावर काम करावं बी लागतंय त्याला. तुम्हाला सांगते, मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं बँकेमध्ये पॅन कार्ड ही दिलंय मी. आता ही तिसरी वेळ आहे माझी पॅन कार्ड मी द्यायची, तरी पण काय ते लिंक होय नाही. आणि आपल्याला तुम्हाला सांगते बँकेकडे ही पण आले लेटर. लेटरच म्हणायचं आहे का नाही, बँकेकडं लेटर पण आलेलं आहे की तुमचं पॅन कार्ड जोडा म्हणून. आता जोडलंय आपण, आता भाऊ कधी लिंक होत आहे कधी नाही. त्यासाठी तुम्हाला सांगते पेमेंट पण थकीत झालेलं आहे. पेमेंट पण काय आलेलं नाही मला. आणि दुसरी गोष्ट, मी सकाळी शॉर्ट व्हिडिओ बनवलेलं होतं भाऊ बहिणींनो. आता ते नवीन नाही का गाणं आलं, अंगारोसा लगता है मेरा सामे सामे पुष्पा पुष्पा टू आलाय का काय काय जणू. तर त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला होता. तर एका म्हणजे आहे ते आपल्या जी भाऊ बहीण आहे ती आपली जी ताई दादा आहेत का नाही, तुम्हाला सांगते काय काय ना लय वेगळे गलतफहमी होऊन जाते. आता त्यांचं म्हणणं काय माहितीये का, योग्य पैशासाठी काय पण करत. तर तुमच्या माहितीसाठी सांगते, शॉर्ट व्हिडिओला युट्यूब पैसे देत नाही. आणि जरी शॉर्ट व्हिडिओला पैसे आलं तर त्याला तुम्हाला सांगते, त्याला मिलियन कड लाखाकड असे यूज पाहिजेत. त्यावेळेस त्या शॉर्ट व्हिडिओला किती म्हणजे काहीतरी डॉलर येतात. तर आपल्याला काय डॉलर हे येत नाही त्या शॉर्ट व्हिडिओला. पण मी एक आपलं मन मोकळं, एक प्रत्येक माणसाचा भाऊ बहिणीने एक असतो प्रत्येक ह्याच्यामध्ये क्षणाक्षणात तुम्हाला सांगते एक आनंद घ्यायचा आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. असं माझं असतं, तीच मी घेत असते. पण त्याला असू द्या, जर तुम्हाला वाटत असेल की मला मुलबग पैसा भेटतो त्याच्यामध्ये, तर ती तुमची सोचीच झाली. बरोबर आहे का नाही? तुमचा विचार तर नाही बदलू शकत ना मी. पण आता मला माहिती आहे, आता मी युट्यूब चॅनल चालवते. लय मुलबग तुम्हाला सांगते, लाखो करोडाने जर मला पैसा आला असता तर मला कामाला जायची काही गरज पण नव्हती, किंवा कामाला गेली पण नसते मी. पहिली गोष्ट येत होतं पेमेंट, नाही असं नाही. मला महिन्याला पेमेंट येत होतं, पण पहिलं त्याला झालं 1-1.5 वर्ष होऊन गेलं. त्यानंतर तुम्हाला सांगते, मला काय असं महिन्याला पेमेंट वगैरे येत नाही. येतं मला किती 2 महिन्यातनं, 3 महिन्यातनं, कधी कधी 4 महिन्यातनं पण पेमेंट येतं. आता जे माझं पेमेंट तुम्हाला सांगते थकीत झाले का नाही, ते आलं नाही ना, ते तुम्हाला सांगते 4थ्या महिन्यात माझं हे पेमेंट आलेलं आहे. आलंय ते आलंय, ते पण तुम्हाला सांगते अडकून बसलं, यायचं नावच घ्या नाही. 10-12 त्याला पॅन कार्ड जोडलं, पॅन कार्डच लिंक व्हाय नाही. आणि त्यासाठी तुम्हाला सांगते, जी माझं काम आहे, या कामावरनं पण मला खडा करावा लागतो, कामावरनं पण घरी राहावं लागतंय. काय सांगायचंय तुम्हाला. मग सकाळी कसं, आता मला 9 वाजता कामाला जावं लागतं. 10 नंतर बँक उघडतात, बरोबर आहे का? 10 नंतर बँक उघडतात. त्यामुळे मी आता कामाला गेल्यानंतर, एकदा कामाला आपण लोकांच्यात गेल्यानंतर आपण ह्या दुसरे कामं नाही करू शकत ना. कारण की कपड्याच्या दुकानामध्ये कामाला म्हणल्यानंतर आता भरपूर शाळाही चालू झालेल्या आहे. म्हणजे शाळा 15 तारखेला चालू होणार आहे. पण शाळा चालू होईल त्या अगोदरच तुम्हाला सांगते, असं काय काय लोक असतात ती खरेदी करून ही ठेवते ती. त्यात मग भरपूर गिरायक आहे ना. कपडे आंबा चांगला बघून शिकलाय ना तुम्ही? आंबा चांगला शिकला. तर हे शुक्रवारी आंबा आणलेलं होतं, 1 किलो आणलं होतं. त्यातलं सासूबाईंना दिलं 3, आम्ही ठेवलं होतं 3, 6 आलं होतं. तर आता मी चिरल्या, तर हे म्हणलं चला आता खाऊन टाक. काय होतं, लय दिवस ठेवल्या पण खराब होऊन जातं. आणि कामाच्या ह्यानं काय नाही खायला सवडच भेटत नाही. हे भुईमुगाच्या शेंगा आणले त्या सकाळी. भुईमुगाच्या शेंगाच खाऊ वाटल्या होत्या. मला आवडते भुईमुगाच्या शेंगा, मला कच्ची शेंगा आवडते भुईमुगाच्या शेंगा. भाजून नाही आवडत, किंवा कुणी कुणी शिजवून खातं, शिजवून पण नाही मला आवडत. मला कच्च्या शेंगा आवडतात. असं जेवण करायला बसलं का नाही, असं खाऊ वाटते कच्ची शेंगा मला. सकाळी ती पण मैदा किती 25 रुपये पावशेर आणले ते. 25 रुपये पावशेर, 50चे अर्धा, 100ला 1 किलो. हा की तुमचं दाजी काय नुसतं बघते, तर काय बोला नाही तर काय करा नाही. बोलते की तुमच्या दाजीला काय टेन्शन नसतं भाऊ बहिणी कामाचं घ्यायचं. ते काम असेल तर काम, म्हणजे एवढं टेन्शन घेत नाही तर कुठल्या गोष्टीचं. ते म्हणतात काय, केलं तर केलं, नाही तर आपलं तेल लावून गेलं होय. काय पुरतं झालं विषय संपला, है ना. गोड नाही सांगा.
त्याला मस्तपैकी असं बनवलेलं आहे मी आज मसाला भात. पावसाचं वातावरण लय भाव झालं. पाऊस लय झाला आमच्याकडे. होय 3 दिवस झाले पाऊस. 3 दिवस झाले आमच्याकडे पाऊस लगातार बंदच नाही. आता उघडलाय. काल काल का परवा काल लवकर सुट्टी आलते. सुट्टी घेतली होती कामावर मी. काय म्हणलं 10-20 रुपये कट झाले तर झालं कामावर ना. परवा दिवशी मी पूर्ण पावसात भिजून आले होते. त्यात इजा धडधड खडखड तुम्हाला सांगते विजा कसल्या होत्या त्या लावत्या त्या लाईटीचं वाऱ्याचं पण भ्या असतं भाऊ बहिणी. त्यामुळे आपलं परवा दिवशी भिजत आली. हा हे पण भिजत चालू होता. पहिल्या उशीर आलं थोडासा कमी झाला. मी भर पावसात आले होते. मस्त पैकी भात बनवलाय गरमागरम. भातच खाऊ वाटला मला. आता कामाला जायचं म्हणल्यावर कसं होतं चपातीनं काहीतरी कालवण बनवायचं आपलं जायचं. भातच काही दिवस झालं खाऊ वाटला होता मला. त्याला मस्त पैकी असा भात बनवावा. भात म्हणजे कसं माझा आवडता पदार्थ. आता काय आमच्या भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की योगिता तब्येत तुझी जास्त झाली या. तर भाऊ बहिणीला तब्येत माझी पहिल्यापेक्षा कमी झाली. किती माझं 75 किलो वजन होतं. 75 किलो त्यातलं किती 5 किलो म्हणजे 4 किलो होतं. पण आता परत मी वजन केलं. आता दवाखान्यात गेलं तर माझं वजन किती 5 किलो कमी झाले. 75 म्हणजे काय कमी आता 70 किलो पण जास्तच आहे बरं का वजन. पण होईल हळूहळू कमी. त्यातलं जास्त कारण की मला असं लेडीज प्रॉब्लेम हे आल्यानंतर काय होतं जास्त त्रास होतो. महिना दीड महिना. त्यामुळे पण माझं वजन कमी होतं. महिन्याला लेडीज प्रॉब्लेम हे नाही आल्यानंतर पण तब्येत होती. गरम म्हणजे गरमच केलाय ना. भातच झालाय पण भाऊ बहिणी वाचत. पण तरी मी त्यात खडा मसाला वापरला नाही बरं का. खडा मसाला काय होती मिरही दाताखाली घावलं का नाही लय मला हे होतं खाऊच वाटत नाही. जास्त सहसा मी मसाले भातामध्ये खड्या मसाल्याचा वापर करत असेल. करपले भारी लागते भाताची खायला. तर या मग तुम्ही पण आता जेवण करायला बघू. आता आपलं कधी काम होतंय कधी काम होत नाही. ते बँकेचं काय माझं डोकं चाललं नाही. डोकं आवड झाल्यामुळे झालंय. या तुम्ही पण जेवण करायला मस्त. तर आता चमच्यानं खायचं कारण ते पण सांगते. कारण सगळे सांगायला लागते. परत तुम्हाला सांगते काय भाऊ बहीण म्हणतात की बारक्या बाळावाने चमच्यानं खाते. या आम्हाला चमच्यानं खायला येत नाही का म्हणून शिकवते. तसं काहीच नाही भाऊ बहिणीनं. चपाती भाकरी आल्या असल्यानंतर ना असं हाताने खाल्ल्यानंतर जास्त हात भरत नाही. कॅमेरा बंद करता येतो. भात हाताने खायचं म्हटल्यानंतर तुम्हाला सांगते काय होतं मला कॅमेरा बंद करता येत नाही. व्हिडिओचं सगळं मोबाईलला हे होऊन जातं. तेलकट लागतं का हे होतं जेवणाचं हात. त्यामुळं चमच्याने मी खाते. नाही तर हाय आपले बोलायला असते तो खरंच माणसं बोलायला लयच असते तो. पण एखाद्या माणसाचं तुम्हाला सांगते सुख दुःख अजिबात दुःख तर अजिबात सुख नाही. पण दुःख तर अजिबात हे करून समजून घेत नाही. बोलणारे जास्त समजून घ्यायला कमी. घरकुल टाकल्यामुळे थोडस घरकुल मध्ये काय असतं जरा कचकचच लागतं. घरकुल टाकलंय ना. गोड आहे आंबा. मस्त बेवतो मला सांगते पाऊस पडतोय. गरम भात. एकच नंबर आपला बेत आहे. तुमचा काय असा बेत आहे हे पण सांगा.
आहे मस्तपैकी. मोबाईलला काय होतं कमी जास्त तोंड करतोय. चला मग, बाय बाय. बाय बाय.